एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागली या जन्मा मुक्त झालो. रामकृष्ण हरी. कालच्या अभंगाला आपण पुढे नेतोय आजच्या एका भागामध्ये. त्यातल्या काही ओळी मला खूप महत्वाच्या वाटतात. एक, समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. मला वाटतं यातली समबुद्धी आणि शमदमावरी हरी झाला यावर जरा नीट बोललं पाहिजे. समबुद्धी म्हणजे काय, शम म्हणजे काय, दम म्हणजे काय. शमदम आणि समबुद्धी या ईश्वर प्राप्तीच्या मार्गातील सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या समजून घ्यायला पाहिजे. समबुद्धी म्हणजे काय, म्हणजे एक तर आधी सांगितलंय एक नाम हरी द्वैत नाम दुरी, म्हणजे ईश्वर आणि मी एकच आहोत हे अद्वैत. आणि द्वैत म्हणजे ईश्वराच्या आणि माझ्यामध्ये काहीतरी अंतर आहे, वेगळेपण आहे, ते सांगणं म्हणजे द्वैत. अशा द्वैतवादाला टाळून अद्वैत म्हणजे ईश्वराच्या रूपात स्वतःला बघणे. आणि जेव्हा आपण स्वतःला ईश्वराच्या रूपामध्ये बघत असतो तेव्हा जग हे त्याचाच अंश आहे असं समजलं पाहिजे. जेव्हा प्रत्येक चराचरात ईश्वर व्यापलेला आहे याची जाणीव आपल्या मनामध्ये येते तेव्हा जे प्रेम ईश्वराच्या विषयी असतं ना, ते प्रेम सगळ्याच वस्तू प्राणी यांच्याविषयी असतं. मग जर ईश्वर तुमच्यात आहे, ईश्वर माझ्यात आहे, तर त्याच्याविषयी राग द्वेष ही भावना कशासाठी हवी. जर माझी बुद्धी ब्रह्मबुद्धी व्हायला हवी तर ती राग द्वेष रहित असायला हवी. कारण ईश्वर चराचरात व्यापलेला आहे. जसं मागच्या कथेमध्ये आपण बघितलं, रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं होतं की सगळ्यात देव दिसतो मला. अगदी मंदिराच्या बाहेर उभ्या असलेल्या बदमाशाच्या मध्ये सुद्धा ईश्वर दिसतो. आणि त्याच्यातल्या ईश्वराला मी पाहू लागतो तेव्हा त्याच्याविषयीचा असलेला राग निघून जातो. एखाद्या माणसाविषयीचा समूहाविषयीचा असलेला राग निघून जातो. राग द्वेष रहित ब्रह्मबुद्धी हे समबुद्धीचं पहिलं लक्षण आहे. एकदा का प्रत्येकाच्या मध्ये ईश्वर आहे हे समजायला लागलो की इथे समरसता हा सिद्धांत येतो बघ. म्हणजे वेगवेगळ्या जाती समूहाच्या बद्दल आपल्या मनात असलेला राग, वेगवेगळ्या व्यक्ती समूहाच्या बाबत असलेला राग हा सगळा दूर होऊ लागतो. आणि तोही त्याच ईश्वराचा अंश आहे ज्या ईश्वराचा मी अंश आहे असं वाटायला लागतं. म्हणजे जात धर्म देश याच्या पलीकडची ही भावना आहे. प्रत्येक जण त्याच ईश्वराचा अंश आहे अशी भावना येणं, राग द्वेष दूर होणं, राग द्वेष रहित ब्रह्मबुद्धी हे समबुद्धीचं एक लक्षण आहे. समबुद्धी प्राप्त व्हायची असेल तर काय करायला हवं. मन इंद्रियाच्या स्वाधीन जायला नको. एकदा का आपलं मन इंद्रियाच्या स्वाधीन गेलं की गडबड होते. कसं असतं बघा, जे आवडतं ते करायचं. म्हणजे मला गोड खायला आवडतं मग गोड खाल्लं पाहिजे. ते मिळणार नसेल तर मागितलं पाहिजे. मागून मिळणार नसेल तर हिसकावून घेतलं पाहिजे. मग कुणास तरी लुबाडलं पाहिजे, लुटलं पाहिजे ही भावना आहे. एकदा इंद्रियाच्या स्वाधीन आपण गेलो, पायाला जे बरं वाटतंय ते, छान बूट असला पाहिजे, हिवाळा आलाय छान स्वेटर असलं पाहिजे, हे आलंय ते असलं पाहिजे, उन्हाळा आलाय वेगळे कपडे असले पाहिजे, गाडी जरा चारचाकी असेल तर नुसती जमत नाही, मग जरा मोठी असली पाहिजे, SUV असली पाहिजे. मन इंद्रियाच्या स्वाधीन होत जातं. आणि इंद्रियाच्या स्वाधीन झालेलं मन समबुद्धी प्राप्त करू शकत नाही. त्यामुळं मनाला इंद्रियाच्या स्वाधीन करून न देणं हे समबुद्धीचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. आवडत्या वस्तूबद्दल व्यक्तीबद्दल आपल्याला प्रेम वाटायला लागतं. आपला आहे ना, आपला आहे आणि त्याच्याबद्दल प्रेम, त्याच्याविषयी वस्तू. मला माझा मोबाईल खूप आवडतो मग मी देत नाही कोणाला. मला माझ्या घरातल्या वस्तू खूप आवडतात, देत नाही कोणाला. मला माझ्या घरातली माणसापैकी हा विशेष आवडतो, त्याच्या भोवती राहण्याचा प्रयत्न करतो, त्याची मर्जी सांभाळण्याचा प्रयत्न करतो. हे समबुद्धीचं लक्षण नाहीये.
आवडत्या वस्तू आणि व्यक्तीबद्दल प्रेम असणं एक वेळेला समजू शकतो, पण असाच नावडत्या वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल तिरस्कार तो कशाला हवा? इंद्रियाच्या स्वाधीन होणं इथं आहे. आवडत्या वस्तूबद्दल प्रेम बाळगणं आणि नावडत्या वस्तूचा तिरस्कार करणं, आवडत्या व्यक्तीबद्दल प्रेम बाळगणं आणि नावडत्या व्यक्तीचा तिरस्कार करणं, आपण आपल्या रुचीप्रमाणे बघायला लागतो, नीतीप्रमाणे नाही. त्या प्रल्हादाच्या गोष्टीतली सुरुची, सुनीती, आणि कोणाचा मुलगा आढळपद प्राप्त करतो? सुनीतीचा. सुरुचीचा करतो का? नाही. कथा कशी असते आणि काय समजून घ्यायचं असतं ते लक्षात घ्या. ध्रुव बाळाच्या कथेमध्ये सुनीती, चांगल्या नीतीचा मुलगा आढळपद प्राप्त करतो. सुरुचीच्या मुलाला, म्हणजे जिथे इंद्रियाचे चोचले पुरवले जातात, त्याला कधी आढळपद प्राप्त होत नाही. आढळपद प्राप्त करायचं असेल तर ती समबुद्धी असली पाहिजे, जी समबुद्धी आम्हाला ईश्वराच्या जवळ घेऊन जाते. अगदी सोपं सांगू, अगदी आपल्या आयुष्यातलं उदाहरण सांगतो. तुम्ही आपल्या घरातल्या वस्तू बघा, इलेक्ट्रिकल वस्तू बघा जरा. म्हणजे घरात दिवा असतो जो प्रकाशमान देतो, कोणाच्या घरी ट्यूबलाईट असते, कोणाच्या घरी CFLचा बल्ब असतो, अजूनही काही घरामध्ये ते जुने टंगस्टनच्या तारेने तयार केलेले 40-60 अशा वॅटचे बल्ब असतात. काही ठिकाणी LED असतात, लाईट लावलेले असतात, त्या चौकोनी गोल आकाराच्या. काही ठिकाणी RGB लाईट लावलेल्या असतात, काही ठिकाणी त्या माळा लावलेल्या असतात. लाईटचे वेगवेगळे प्रकार आहेत. आम्ही आवड म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी लाईट टाकतो. काही ठिकाणी ते पॉइंटर लाईट असतात, काही ठिकाणी विशिष्ट फोकस करतात. माझ्या या स्टुडिओमध्ये 4-5 लाईट आहेत, ज्या लाईटच्या प्रकाशात मी तुम्हाला जरा बरा दिसतोय. हे सगळं चालत आहे. माझ्या समोर कॅमेरा आहे, दुसरी एक वस्तू आहे, ती पण चालते आहे, ते पण आपलं काम करते, मला शूट करण्याचं काम करते, दाखवते. आपल्या घरामध्ये फ्रीज असतो, जो पदार्थ थंड ठेवण्याचं काम करतो, सुरक्षित ठेवण्याचं काम करतो, फ्रीज्ड करण्याचं काम करतो. आपल्या घरात पंखा असतो, तो गरगर गरगर फिरत असतो, तो वारं देण्याचं काम करतो. पुढे इंद्रियाचे चोचले म्हणून पंख्याच्या जागी AC आला आणि AC थंड हवा देऊ लागतो, तोही चालतो. आपल्या घरात TV आहे, तो आपलं मनोरंजन करतो, चित्र दाखवतो, व्हिडिओ दाखवतो. ह्या सगळ्यांची कामं वेगळी आहेत. टीव्हीचं काम वेगळं आहे, बल्बचं काम वेगळं आहे, पंख्याचं काम वेगळं आहे, ACचं काम वेगळं आहे. याला चालवणारी शक्ती कोणती आहे? विद्युत, वीज. वो है तो ठीक है, नाही तर साठवून ठेवलेली बॅटरीतली वापरावी लागते. आणि बॅटरीतली वापरताना AC नाही चालवता येत, पंख्यावर भागवावं लागतं. या सगळ्या वस्तूंना चालविणारी शक्ती एक आहे. म्हणजे फ्रीज, कूलर, TV, पंखा, AC, कॅमेरा, लाईट्स या वस्तू वेगवेगळ्या दिसत असल्या तरी यातला प्राण इलेक्ट्रिसिटी आहे. बिजली नाही तो ये बंद. मग तुम्ही इन्व्हर्टरची घ्या की अजून कुठून घ्या, बिजली नाही तो ये बंद. तसं या जगाचं संचालन करणारी एक शक्ती आहे, आणि ती शक्ती कोणती आहे? तो ईश्वर. जसा टीव्हीत वीज आहे, ACत वीज आहे, लाईटमध्ये वीज आहे, पंख्यात वीज आहे, तसा माझ्यात देव आहे, तुमच्यात देव आहे, समोरच्यात देव आहे, आणि ते एकच तत्व आपल्याला चालवत आहे. मग जसं आपण एखाद्या वस्तूचा तिरस्कार नाही करत ना, तसं एखाद्या व्यक्तीचाही तिरस्कार करणं सोडलं पाहिजे. ती समबुद्धी असली पाहिजे. आणि या समबुद्धीच्या नंतर एक अजून पर्याय येतो. तो पर्याय म्हणजे शम आणि दम. हे काय आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये. रामकृष्ण हरी.